Hello students, welcome in one another lecture of subject Public Health Engineering. In last lecture, we had discussed the points of unit number 6, that is a treatment of sewage and analysis of sewage. Also, we had discussed the COD, BOD terms. Now, in today's lecture, we are going to discuss the general layout and flow diagram of sewage treatment plant. Now, in today's lecture, we are going to discuss what is a जनरल लेआउट अँड फ्लो डायग्राम ऑफ सिवेज ट्रीटमेंट प्लांट. आता यामध्ये पहा, ही जी डायग्राम आहे काय आहे तर जो काही सिवेज ट्रीटमेंट आपण करतो ते सिवेज ट्रीटमेंटचा जो प्लांट आहे त्याचा जनरल लेआउट ह्याच्यामध्ये आहे. आता यामध्ये स्टार्ट पासून पहा, स्टार्टला आपण काय करतो, रॉ सिवेज आहे फ्रॉम सिवर्स मधलं रॉ सिवेज आपण कलेक्ट करतो, ते बार स्क्रीनवरून पास करतो. आता आपण हे बघितले स्क्रीनिंग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. स्क्रीनिंग प्रोसेस म्हणजे काय, जे काय पार्टिकल्स सिवेजमध्ये प्रेझेंट असतील किंवा वेस्ट प्लॅस्टिक वगैरे जे असेल ते बार स्क्रीनवर सेपरेट होतं. त्यानंतर ते सिवेज कुठं जातं तर ग्रीट चेंबरला. ग्रीट चेंबरमध्ये त्याच्यामध्ये जे काही ग्रीट असेल तो रिमूव्ह होतो. तिथून सेटलिंग टँकला सिवेज पास होतं. सेटलिंग टँकमध्ये काय होतं, जे काय सस्पेंडेड डिझॉल्व्ड सॉलिड आहे ते सगळे त्या सेटलिंग टँकमध्ये सेटल होतात. आणि हे काय झालं तर प्रायमरी ट्रीटमेंट, प्रायमरी सिवेज ट्रीटमेंट आपण या 3 स्टेपमध्ये कंप्लीट करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट काय आहे, जे काय सेटल झालेलं स्लज आहे ते या पाईपमधून पास होतं. ते कुठं जातं, स्लज डायजेस्टरला जातं आणि तिथून स्लज ड्राईंग बेडला जातं. त्यानंतर सेटलिंग टँकमधून सिवेज कुठं पास होतं तर एरेशन टँकला. एरेशन टँकला पास होतं. त्यानंतर तिथे एरेशन प्रोसेस होते. एरेशन प्रोसेस आपण बघितलेली आहे. एरेशन म्हणजे काय, जे काय सिवेज आहे ते मिक्स होतं आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड केला जातो. आफ्टर दॅट परत सिवेज कुठं जातं, सेटलिंग टँकला. एरेशन झालेलं सिवेज सेटलिंग टँकमध्ये सेटल होतं आणि लास्टला इथं सेटलिंग टँकमध्ये त्यातले जे काय बॅक्टेरिया असतील किंवा त्यात जे काय ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा जे काही त्याच्यामध्ये वेस्ट असेल ते सगळं इथं सेटल होतं. आणि जे काय वॉटर आहे सिवेज पासून सेपरेट केलेलं ते क्लोरीन डिसइन्फेक्शन टँकला जातं आणि तिथून ते रिव्हर किंवा लेक किंवा ओशनला पास केलं जातं. आता यामध्ये पहा, इथं जे काय सेटलिंग टँकमध्ये जे सिवेज आपण इथं सेटल केले ते काय करतो आपण, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसनं ते सगळं आपण कलेक्ट करतो. परत ते सगळे टोटल सिवेज म्हणून स्लज डायजेस्टरला येतं आणि तिथून परत आपण स्लज ते ड्राय करतो. कुठं तर स्लज ड्राईंग बेडवर ते ड्राय करतो. ही कसली प्रोसेस झाली तर इट इज अ जनरल लेआउट ऑफ सिवेज ट्रीटमेंट प्लांट. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा, एकदम सोपी कन्सेप्ट आहे. डायग्राम कन्सेप्ट वाईज लक्षात ठेवा, एक्झामसाठी हे इम्पॉर्टंट आहे. देन जे काही सिवेज आपण ड्राय करतो ते काय करतो तर ते इट इज अ डिस्पोज ऑफ इन लँडफिल और इन ओशन और अप्लाइड टू क्रॉप प्लांट. आपण ते सिवेज काय करतो, लँडफिलला डिस्पोज करतो, ओशनमध्ये डिस्पोज करतो किंवा क्रॉपलँडसाठी यूज करतो. इट इज अ जनरल लेआउट ऑफ सिवेज ट्रीटमेंट प्लांट. आता आपण ही जी काही प्रोसेस बघितली ही आपण एका फ्लो डायग्राममध्ये बघू. फ्लो डायग्राममध्ये आता पहा, फर्स्ट काय असतं, सिवेज. त्यानंतर ते सिवेज बार स्क्रीनवर आपण पास करतो. त्यानंतर ग्रीट चेंबर, त्यानंतर सेटलिंग टँक, एरेशन, सेकंडरी सेटलिंग टँक अँड क्लोरिनेशन. आता सेटलिंग टँकमध्ये जे काय सिवेज किंवा त्याच्यातले जे काय घाण जी असेल ती सेटल झालेली असेल ते आपण स्लज काय करतो, ते स्लज आपण स्लज डायजेस्टरमध्ये पास करतो आणि तिथून आपण ते स्लज ड्राईंग बेडला पास करतो आणि तिथून डिस्पोज करतो. त्यानंतर क्लोरिनेशन केल्यानंतर जे काही वॉटर असेल ते आपण रिव्हर, लेक किंवा ओशनला पास करतो. आणि आता इथं ॲरिएशन आणि सेकंडरी सेटिंग टँक ह्या दोन्हीमध्ये आपण ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस देतो. म्हणजे स्लजला ते आपण ॲक्टिव्ह करतो.
आणि त्यानंतर ते सेकंडरी सेटलिंग टँकमध्ये सेटल होतं. इट इज अ जनरल लेआउट or flow diagram of sewage treatment plant. Hope you all get this concept. Now after that, next is a what is a प्रोसेसेस ऑफ दॅट सिवेज ट्रीटमेंट. आता आपण फ्लो डायग्राम बघितली, त्यामध्ये आपण वन बाय वन सगळ्या स्टेप बघितल्या. म्हणजे पहिला काय होतं स्क्रीनिंग, त्यानंतर ग्रीट रिमूव्हर, त्यानंतर एरिएशन. आता आपण ही वन बाय वन कन्सेप्ट सगळ्या बघू. फर्स्ट कन्सेप्ट काय आहे स्क्रीनिंग. स्क्रीनिंग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आपण 2-3 वेळा आतापर्यंत स्क्रीनिंग कन्सेप्ट बघितली. स्क्रीनिंग म्हणजे काय, आपण त्या ठिकाणी स्क्रीन यूज करून जे काय प्लॅस्टिक असेल किंवा जे काय मोठे सस्पेंडेड मॅटर्स असतील ते आपण त्या सिवेजमधून वेगळे करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे स्किमिंग. स्किमिंग म्हणजे काय, स्किमिंग प्रोसेसमध्ये काय करतो आपण, तर जे काय स्लज किंवा सिवेज आहे, आता हे जे स्किमिंग टँक आहे तो प्रोव्हाइड करण्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा त्याचं फंक्शन काय आहे, टू प्रोव्हाइडिंग द स्किमिंग टँक इज टू रिमूव्ह ग्रीस अँड फॅट्स ऑफ द सिवेज. म्हणजे सिवेजमध्ये जो काही ग्रीस असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही फॅट्स असतील किंवा तेलकट ऑइली जे काही मॅटर असेल ते रिमूव्ह करण्यासाठी आपण स्किमिंग टँक प्रोव्हाइड करतो. आणि त्याला आपण काय करतो, तर बेसला त्याच्या एअर डिफ्युजर प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामध्ये एअर पास करतो आणि हे सिवेज त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि जे काय त्याच्यामध्ये ग्रेस असेल किंवा फॅट्स असतील हे वर त्याच्या सरफेसवर जाऊन सेटल होतात. आता यामध्ये त्याचं स्ट्रक्चर पहा कसं असतं. बॉटमला थोडस नॅरो शेप असतो ह्या स्किमिंग टँकचा किंवा रेक्टँग्युलर शेपमध्ये सुद्धा स्किमिंग टँक असतात. आता यामध्ये एअर डिफ्युजर प्रोव्हाइड केलेला आहे, एअर पास होते यामध्ये. देन सेटलिंग चेंबर प्रोव्हाइड केलेला आहे, जे काही ग्रीस किंवा फॅट्स आहेत ते सेटल होण्यासाठी. देन सिवेज आउटलेट त्याला प्रोव्हाइड केलेलं असतं, म्हणजे या सिवेज आउटलेट मधून सिवेज त्यामध्ये आपण आउट करून घेतो. देन एअर कॉम्प्रेसर त्याच्या बॉटमला प्रोव्हाइड केलेले असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट इज द सेडिमेंटेशन ऑफ सिवेज. आता आपण काय बघितलं, स्क्रीनिंग आणि स्किमिंगची प्रोसेस बघितली. आता सेडिमेंटेशन म्हणजे काय, व्हॉट इज अ मेन ऑब्जेक्ट ऑफ सेडिमेंटेशन, टू रिमूव्ह सस्पेंडेड पार्टिकल्स, टू रिमूव्ह द केमिकल फ्लॉक इन सेकंडरी सेटलिंग बेसिंग ऑफ ASP. आता यामध्ये पहिला सेडिमेंटेशन म्हणजे काय पहा. सेडिमेंटेशन म्हणजे काय, जे काय पार्टिकल्स सिवेजमध्ये प्रेझेंट आहेत किंवा सस्पेंडेड पार्टिकल आहेत ते आपण सेडिमेंटेशन म्हणजे ते घुसळून त्याच्यामध्ये सेटल करून ते रिमूव्ह करतो आणि त्या प्रोसेसला आपण सेडिमेंटेशन असं म्हणतो. आता ऑब्जेक्ट ऑफ सेडिमेंटेशन काय आहे, फर्स्ट ऑब्जेक्ट ऑब्वियसली टू रिमूव्ह द सस्पेंडेड पार्टिकल्स. देन टू रिमूव्ह द केमिकल फ्लॉक. केमिकल फ्लॉक जो आहे तो रिमूव्ह करण्यासाठी आपण सेडिमेंटेशन करतो. देन टू रिमूव्ह केमिकल फ्लॉक व्हेन द केमिकल कोॲग्युलेशन प्रोसेस इज युज्ड. जेव्हा आपण कोॲग्युलेशन प्रोसेस यूज करतो त्यामध्ये जो केमिकल फ्लॉक असतो तो रिमूव्ह करण्यासाठी आपण सेडिमेंटेशन करतो. देन द प्रोसेस ऑफ सेडिमेंटेशन रिड्यूस द स्ट्रेंथ ऑफ सिवेज टू द एक्सटेंट अबाउट 30 to 35%. म्हणजेच काय, सेडिमेंटेशन काय होतं, तर त्यातले जे पार्टिकल्स किंवा मॅटर आहे ते रिमूव्ह होतात, त्याच्यामुळं सिवेजची स्ट्रेंथ 30 ते 35% ह्याच्यामध्ये कमी होते. द क्वांटिटी ऑफ सॉलिड इन द सिवेज इज रिड्यूस टू एक्सटेंड अबाउट 80 to 90%. म्हणजेच काय, सिवेजमध्ये जे काय सॉलिड प्रेझेंट आहे ते 80 ते 90% एवढे रिड्यूस होतात. कशामुळे, तर सेडिमेंटेशन प्रोसेसमुळे. देन आफ्टर दॅट नेक्स्ट इज व्हॉट इज फॅक्टर्स अफेक्टिंग सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशनमध्ये च्या प्रोसेसवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात. फर्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड. लिक्विडचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे टेम्परेचर, त्याचं व्हिस्कॉसिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड, हे फॅक्टर सेडिमेंटेशन प्रोसेसवर अफेक्ट करतात. आफ्टर दॅट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड, म्हणजे त्या सिवेजमध्ये जे काय सॉलिड प्रेझेंट आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते, तर साईज ऑफ पार्टिकल्स, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सेटिंग टँक्स, देन concentration of suspended matters. After that, physical characteristics of clarifies. कोणकोणते डिटेन्शन पिरियड असेल किंवा
जे काय शेप ऑफ बेसिन, जे काय बेसिन आपण सेडिमेंटेशनसाठी यूज करतो त्याचा शेप असेल, त्याची डेप्थ असेल, बफेलिंग अँड ऑपरेशन ऑफ बेसिन असेल, विस्कॉसिटी अँड लेंथ ऑफ फ्लो थ्रू बेसिन. आफ्टर दॅट नेक्स्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ सेटलिंग टँक्स. आता सेटलिंग टँकचं क्लासिफिकेशन काय आहे आपण बघू. फर्स्ट, अकॉर्डिंग टू द शेप ऑफ टँक, म्हणजेच ज्यामध्ये आपण सेडिमेंटेशन प्रोसेस झाल्यानंतर जे काय पार्टिकल्स आहेत किंवा जे काही स्लज आहे ते सेटल होतं, तो सेटलिंग टँक, त्याचं आपण आता क्लासिफिकेशन बघू. फर्स्ट, अकॉर्डिंग टू द शेप ऑफ टँक, रेक्टेंग्युलर टँक और सर्क्युलर टँक. देन अकॉर्डिंग टू द ऑपरेशन, fill and draw type, continuous flow type. Then according to the direction of flow, horizontal flow tank. In that, first is a longitudinal flow and second is a radial tanks. After that, next is a vertical flow tanks. This is a horizontal flow tank and vertical flow tank is the according to the direction of flow. Classification according to direction of flow. After that, next is a according to method of sludge collection and removal. स्लज कलेक्शनची मेथड किंवा ते रिमूव्ह करण्याच्या मेथडवरून सुद्धा आपण या ठिकाणी सेटलिंग टँकचं क्लासिफिकेशन करतो. अकॉर्डिंग टू मेथड ऑफ स्लज कलेक्शन अँड रिमूव्हर, देर इज अ 3 टाइप्स ऑफ सेटलिंग टँक्स. फर्स्ट, फ्लॅट बॉटम टँक विदाउट स्क्रॅपर. सेकंड, हायपर बॉटम टँक्स. अँड थर्ड इज अ फ्लॅट बॉटम टँक्स विथ मेकॅनिकल स्क्रॅपर. आफ्टर दॅट नेक्स्ट इज अ स्लज डायजेशन. जे काही स्लज आपण सिवेजमधून सेपरेट करतो, हे आता आपण स्लज कसं त्याचं डायजेशन करतो हे बघू. In today's practice, the sewage treatment on a large scale, the separate digestion tank are provided for the sludge to digest. म्हणजे काय, आता आपण बरेच जे काय सिवेज ट्रीटमेंट प्लांट असतील त्यामध्ये स्लज डायजेस्ट करण्यासाठी सेपरेट स्लज डायजेशन टँक प्रोव्हाइड केलेत आणि त्यामध्ये स्लज डायजेशन करतात. फॉलोइंग आर द इसेन्शियल पार्ट्स ऑफ द स्लज डायजेशन टँक. स्लज डायजेशन टँकमध्ये कोणकोणते पार्ट इसेन्शियल आहेत. फर्स्ट इज अ एन्क्लोजर, सेकंड फ्लोअर, थर्ड इज अ गॅस डोम, फोर्थ heating arrangement, then inlet and outlet of sludge digestion tank, then mixing device, roof, scam breaking device. हे सगळे काय झाले, स्लज डायजेशन टँकचे पार्ट्स किंवा कॉम्पोनंट झाले. नाव सी व्हॉट इज अ वर्किंग ऑफ स्लज डायजेशन टँक. जनरली स्लज इज अ डायजेस्टेड अँड एरोबिकली, म्हणजे एरोबिक प्रोसेस यूज करून यामध्ये स्लज डायजेशन होतं. इनकमिंग स्लज इज रिटेन्ड इन टँक. जे काय इनकमिंग स्लज आहे हे स्लज डायजेशन टँकमध्ये रिटेन केलं जातं. द ऑर्गॅनिक मॅटर इज कन्व्हर्टेड टू सिम्पल ॲसिड अँड टू गॅस. ऑर्गॅनिक मॅटर जे आहे ते ॲसिड आणि गॅसमध्ये यामध्ये कन्वर्ट करतं. गॅस सच ॲज अ मिथेन, कार्बन डायऑक्साईड अँड हायड्रोजन सल्फेट. मिथेन किंवा हायड्रोजन सल्फेट किंवा कार्बन डायऑक्साईडमध्ये त्याचा कन्वर्ट होतं. द स्टेबल स्लज इज टेकन आउट फ्रॉम द बॉटम थ्रू स्लज आउटलेट पाईप. आणि त्यानंतर जे काय स्टेबल स्लज आहे ते आपण स्लज आउटलेट पाईपमधून बाहेर घेतो. द गॅस इज कनेक्टेड टू द गॅस डोम ॲट टॉप अँड टेकन आउट फ्रॉम देअर. जो काय गॅस तयार झालाय तो गॅस डोममध्ये स्टोअर करतात आणि तिथून तो यूजसाठी घेतात. इट इज अ वर्किंग ऑफ स्लज डायजेशन टँक. आता हे इथं पहा, हे काय झालं, स्लज डायजेशन टँक. इथं काय डायजेस्टेड स्लज बॉटमला इथं आपण कलेक्ट करतो आणि स्लज डायजेशन आउटलेटमधून ते बाहेर घेतो. आणि इथं पहा गॅस डोम इथं प्रोव्हाइड केलाय टॉपला, तिथून आपण गॅस टेक ऑफ पाईप, गॅस या पाईपमधून बाहेर घेतो. पाईप्स फॉर रिमूव्हल ऑफ सस्पेंडेड लिक्विड, सुपिमंटंट लिक्विड. जे काही लिक्विड स्लजमधलं आहे ते लिक्विड या पाईपमधून आपण बाहेर घेतो. सिलिंग प्लेट प्रोव्हाइड करतो कारण आपण या डोममध्ये इथं गॅस कलेक्ट करतो. इनलेट फॉर रॉ स्लज जे आहे ते या इनलेटमधून आपण या ठिकाणी आतमध्ये एंटर करून घेतो. देन आफ्टर दॅट नेक्स्ट इज अ ट्रिकलिंग फिल्टर्स. नेक्स्ट काय आहे तर ट्रिकलिंग फिल्टर्स. वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये सिवेज ट्रीटमेंटमध्ये आपण
ट्रिकलिंग फिल्टर्स काय यूज करतो ते आता आपण बघू. ट्रिकलिंग फिल्टर्स आर ऑल्सो नोन ॲज अ प्रिकोलेटिंग फिल्टर्स ऑर स्प्रिंकलिंग फिल्टर्स. आपण ट्रिकलिंग फिल्टर्सला प्रिकोलेटिंग फिल्टर्स किंवा स्प्रिंकलिंग फिल्टर्स असं म्हणतो. द सिवेज इज अलाउड टू द स्प्रिंकल ऑर टू ट्रिकल ओव्हर अ बेड ऑफ कोर्स रफ हार्ड मटेरियल. आपण काय करतो, जे काय सिवेज आहे ते एका बेडवर, कोर्स बेड असेल किंवा हार्ड मटेरियलचा बेड असेल त्याच्यावर स्प्रिंकल करतो किंवा ट्रिकल करतो. अँड फिल्टर्ड वेस्ट इज कलेक्टेड थ्राऊ द अंडर ड्रेनेज सिस्टीम. त्यानंतर फिल्टर झालेलं वेस्ट आपण अंडर ड्रेनेज सिस्टीममधून कलेक्ट करतो. द ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज कॅरीड आउट अंडर एरोबिक कंडिशन. एरोबिक कंडिशनमध्ये आपण ऑर्गॅनिक मॅटर जो आहे त्याचं ऑक्सिडेशन कॅरी आउट करतो. अ बॅक्टेरियल फिल्म known as a biofilm is formed around the particles of filtering media. म्हणजेच काय, फिल्टरिंग मीडियाचे जे काही पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलच्या भोवती एक बायोफिल्म फॉर्म होते, बॅक्टेरियल फिल्म फॉर्म होते. The oxygen is supplied by the intermittent working of the filter by the provision of suitable ventilation facilities in the body of filter. म्हणजेच काय, आपण ह्या ट्रिकलिंग फिल्टर प्रोसेससाठी यामध्ये ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो व्हेंटिलेशन यूज करून. द कलर ऑफ दिस फिल्म इज ब्लॅकिश, ग्रेनिश अँड येलोइश. जी काही फिल्म यामध्ये आपण म्हटलं तयार होते बॅक्टेरियल फिल्म, त्याचा कलर कसा असतो, ब्लॅकिश असतो, ग्रीनिश असतो किंवा येलोइश असतो. इट कन्सिस्ट ऑफ द बॅक्टेरिया, फंगी, आल्गी, प्रोटोझा. यामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात ते कोणते असतात, फंगी, आल्गी किंवा प्रोटोझा बॅक्टेरिया असतात. नाव नेक्स्ट इज व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ ट्रिकलिंग फिल्टर. द कोयागुलेट and remove the non-settleable colloidal particles and to stabilize the organic matter. म्हणजेच काय, आपण ट्रिकलिंग फिल्टर काय यूज करतो, जे काही नॉन सेटलेबल कोलायडल सॉलिड पार्टिकल्स आहेत त्याचं कोयागुलेशन होण्यासाठी किंवा ते त्यामधून रिमूव्ह करण्यासाठी किंवा जो काय ऑर्गॅनिक मॅटर आहे तो स्टेबल करण्यासाठी. दिस इज अ अटॅच्ड लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम ब्रेक डाऊन द वेस्ट ऑर्गॅनिक्स अँड यूज फूड फॉर देम. म्हणजेच काय, ह्या ठिकाणी आपण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज करतो ते काय करतात, जे काही वेस्ट आहे किंवा ऑर्गॅनिक वेस्ट प्रेझेंट आहे ते फूड म्हणून त्याचा यूज करतात. द एंड प्रोडक्ट ऑफ दिस प्रोसेस आर गॅसेस अँड फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. आणि ह्या पूर्ण प्रोसेसचा एंड प्रोडक्ट काय असतो, गॅसेस फॉर्मेशन किंवा न्यू सेल फॉर्मेशन. Thus, soluble and colloidal matters is converted into the gases and insoluble biomass. म्हणजेच काय, त्यानंतर जो काय सोल्युबल आणि कोलायडल मॅटर आहे तो गॅसमध्ये किंवा बायोमासमध्ये कन्वर्ट होतो. देन आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज अ टाइप्स ऑफ ट्रिकलिंग फिल्टर्स. ट्रिकलिंग फिल्टरचे टाईप कोणते आहेत, स्टँडर्ड रेट ट्रिकलिंग फिल्टर अँड हाय रेट ऑर हाय कॅपॅसिटी ट्रिकलिंग फिल्टर. हे दोन ट्रिकलिंग फिल्टरचे टाईप आहेत. Now in next lecture we are going to discuss these types of trickling filters. Hope you all get all points which we had discussed in today's lecture. Thank you.